ओम. श्री समर्थ रामदास स्वामी शिवथर गळीत बसून आपल्याला दासबोध ग्रंथ सांगत आहेत अशी कल्पना करून आपण त्यांच्या दासबोध ग्रंथास आपल्या बुद्धीच्या कक्षेत आणून आपल्यास बोध करावा अशी त्यांना विनंती करू. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दशक 1 समास 1. ग्रंथाच्या आरंभीच श्रोते प्रश्न विचारतात, हा ग्रंथ कोणता आणि याच्या अभ्यासाने काय फळ मिळेल? ग्रंथाचे नाव आहे दासबोध. गुरु शिष्याच्या संवाद रूपाने लिहिला आहे आणि भक्तिमार्गाबद्दल सांगितले आहे. भक्तिमार्गाने जाणाऱ्या सर्वांना ईश्वराचे दर्शन हमखास घडते. मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपण, मुख्य देव, मुख्य भक्त, जीव, शिव, मुख्य ब्रह्म, नाना मते, मुख्य उपासना, मायेचा उद्भव, पंचभूतांची लक्षणं, कर्ता कोण याचे निश्चयात्मक असे वर्णन केले आहे. ग्रंथ लिहिण्यासाठी समर्थांनी उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्रे आणि मुख्य आत्मप्रचिती, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, अवधूतगीता इत्यादी नाना ग्रंथांचा आधार घेतला आहे. दासबोधातील विषय प्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरून आहे. त्यामुळे ग्रंथ पाहिल्याशिवाय कोणी मत्सराने त्यास दूषणे देऊ नयेत. आपल्याला झेपेल, सोसेल तेवढेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे, पण आपला अहंकार बाजूस सारून घ्यावे, कारण अहंकारामुळे माणसाचे खूप नुकसान होते. आता दासबोध श्रवण केल्याने काय फळ मिळेल तेही समर्थ सांगतात. अभ्यास करणाऱ्या माणसाचे वागणे बदलते, संशयाचे मूळ नष्ट होते, अज्ञान, भ्रांती, दुःख यांचे निरसन होते, ज्ञानप्राप्ती शीघ्र म्हणजे लवकर होते, अंगी वैराग्य बाणते, नाना दोष नाहीसे होतात, जे पतित असतात ते पावन होतात, देहबुद्धीचे धोके नाहीसे होतात, संदेह, संसाराचे उद्वेग नाहीसे होतात, अधोगती टळते आणि मनाला पूर्ण विश्रांती, समाधान प्राप्त होतात. ज्याच्या अंगी जसा भाव असेल तसा त्याला लाभ मिळेल. जो मत्सर वृत्तीने श्रवण करेल त्याला तेच प्राप्त होईल. त्यामुळे आपण सद्भावाने श्रवण करू. काही शिकायचे असल्यास शरणागती अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण अनन्य शरणागतीने सद्गुरू रामदासांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे चरणी नतमस्तक होऊन अत्यंत श्रद्धेने त्यांचे दासबोधातील सांगणे श्रवण करू आणि त्यांचे आराध्य दैवत श्रीराम यांनाही मोठ्या भक्तिभावाने प्रणिपात करू. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. दशक 1 समास 1 समाप्त. दशक 1 समास 2. श्रीराम. ओम नमो जिगणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. माझिया अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाग शून्यासी वदवावे, कृपा कटाक्षे करुणी श्रीराम. या पहिल्या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी ओंकार स्वरूप अशा गणपतीला नमस्कार करून प्रार्थना केली आहे की तू माझे अंतःकरण व्यापून सदा सर्व काळ तेथे वास्तव्य करावे. तुझ्या कृपेशिवाय मी बोलू शकत नाही. त्यामुळे तू कृपा कटाक्षाने माझ्याकडून ग्रंथ वदवून घे, अशी प्रार्थना करून त्यांनी पुढे गणेशाची स्तुती केली आहे.
हे गणेशा, तू अज्ञान भ्रांती नाहीशी करणारा आहेस. सर्व सिद्धींचे फळ देणारा आहेस. तुझ्या कृपेमुळे विश्वभक्षक काळसुद्धा आपला गुलाम बनतो. तुझ्या कृपेमुळे सर्व विघ्न नाहीशी होतात. म्हणूनच तर तुझे नाव विघ्नहर्ता आहे. तू अनाथांचा आश्रय आहेस. तुला हरिहर वंदन करतात. तुझ्यासारख्या मंगलमूर्तीला वंदन करून कार्य केल्यास ते सिद्धीस जाते. आघात अडथळे बाधू शकत नाहीत. तुझे ध्यान आठवले तर परम समाधान वाटते. तुझे सगुण रूप जे आहे ते लाघवी आणि महालावण्यमयी असे आहे. तुझे रूप पाहताना मन नेत्रांमध्ये येऊन पांगळे होऊन जाते, म्हणजे त्याची चंचलता नष्ट होते. तुझी मूर्ती भव्य आहे. मस्तकावर शेंदूर चर्चिला आहे. मदामुळे गंडस्थळे थपथपा गळत आहेत. त्याच्या सुवासामुळे गणपतीच्या डोक्यावर घुं घुं आवाज करीत भुंगे गोळा होत आहेत. सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली आहे. हा 14 विद्यांचा अधिपती आपले छोटे छोटे डोळे हलवीत आहे. मोठे मोठे कान फडफड आवाज करत फडकवत आहे. त्याचे पोट थुलथुलीत आहे. त्यावर कमरेला नाग लपेटून बसला आहे. नागफणा उभारून फुतकार टाकतो आहे आणि टकमका बघतो आहे. हातात फरश, अंकुश, कमळ, मोदक ज्याच्यावर गणपतीची अतिप्रीती आहे, शोभून दिसत आहे. गणपती अतिशय चपळ आहे. अशी गणपतीची सुलक्षण, साजिरी, लावण्यमयी मूर्ती आहे. पायातील नुपूर रुंझुन वाजत आहेत. अशी गणपतीची पावले मोठी मनोहर आहेत. त्यामुळे ईश्वर सभेला शोभा आली आहे. अशा गणपतीचे सान्निध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका सदैव सहाय्य करतात. अशा सर्वांग सुंदर गणपतीला माझा नमस्कार असो, असे समर्थ म्हणतात. अशा गणेशाचे ध्यान चिंतिले असता बुद्धीची भ्रांती नष्ट होते. त्याचे गुणानुवाद श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते. ज्याला ब्रह्मादिक सारेच वंदन करतात, तेथे मानवाची किंमत ती किती. म्हणून जो मंदमती असेल त्याने गणेशाचे चिंतन करावे. असा परम समर्थ असणारा गणेश सर्व मनोरथ पूर्ण करतो. कलियुगात देवी आणि गणपती या मुख्य देवता मानतात. असा मंगलमूर्ती गणेश मी परमार्थाची इच्छा धरून माझ्या मतीप्रमाणे स्तविला आहे. इथे विशेष म्हणजे समर्थांनी गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे वर्णन केले नसून जिवंत मंगलमूर्ती गणेशाचे वर्णन केले आहे. कटीवर असलेला नागसुद्धा जिवंत असल्यासारखे त्याचे वर्णन आहे. असं समर्थांचा हा दासबोधातला दशक 1 समास 2 समाप्त झाला आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता मी वेदांची माता शारदा हिला वंदन करतो. शारदा ही ब्रह्माची कन्या, वाणीची स्वामिनी आहे. तिच्यामुळे सूक्ष्म ते स्थूल शब्दरूप त्यांचे अंतरंग स्पष्ट करून दाखविते. ती योग्यांच्या समाधीत धाडसी पुरुषांच्या साहसात आढळते. जी विद्या आणि अविद्या दोन्ही उपाधी नाहीशा करते. जी महापुरुषाची पत्नी आहे, साधुजनांची तुर्यावस्था आहे, जिच्यामुळे साधू महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. जी महंतांची शांती, ईश्वराची निजशक्ती आणि ज्ञानी लोकांची विरक्ती आहे. जी अनंत ब्रह्मांडे घडविते आणि लीला विनोदानीच मोडते. आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपात लीन होऊन लपून बसते. जी प्रत्यक्ष पाहता आढळते, पण विचार करता आढळत नाही. ब्रह्मादिकांनाही तिचे आकलन होत नाही. जी लावण्यमयी आहे, जी आपल्या शब्दसामर्थ्याने विश्वाचा पसारा नाहीसा करते. जी सत्वगुणांची लीला आहे, शांती देणारी आहे, मोक्षाचे वैभव आहे आणि जी महामंगल अशी 17वी जीवनकला आहे. जी अव्यक्त पुरुषास व्यक्त बनवते, जिच्या इच्छेने त्याचा विस्तार होतो. जी कळी काळालाही नियंत्रित करणारी सद्गुरुकृपा आहे. जी परमार्थाचा विचार आहे. जी साधकाला सारासार निवडून दाखवून भवसिंधूचा पैलपार
आपल्या शब्दसामर्थ्याने करविते. बहुप्रकारे नटलेली शारदा माया ही एकच एक आहे. परा, पश्यंती, मध्यमा यांच्या अंतरी जी आहे तीच वैखरीने प्रगट होते. शब्दाने सर्व व्यवहार चालतो, म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेचे आहे, जी ब्रह्मादिकांची माता आहे, जिच्यामुळे त्रैलोक्याची रचना आहे, जी परमार्थाचे मूळ सद्विद्याच आहे, जी निश्चल निर्मळ अशी स्वरूपस्थिती आहे, जी योग्यांच्या ध्यानात, साधकांच्या आत्मचिंतनात आणि सिद्धांच्या अंतःकरणात समाधिरूपाने असते, जिच्यामुळे निर्गुण स्वरूपाची ओळख होते, जिच्यामुळे अनुभवाची खूण पडते, जी व्यापकपणे संपूर्ण सृष्टीत आहे. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती जिची अखंड स्तुती करत असतात आणि प्राणी मात्र वेगवेगळ्या रूपाने तिचे स्तवन करीत असतात. वेदशास्त्रांना जिच्यामुळे मोठेपणा आहे, जी आहे म्हणून परमात्मा असे आपण म्हणू शकतो, ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही, त्याची जी उपमा आहे, जी नाना विद्या, कळा, सिद्धी, निश्चयात्मक बुद्धी आणि परमात्म स्वरूपाची सुद्धा जाणीव, जी हरिभक्तांची भक्ती, जी अंतर्निष्ठांची आत्मस्थिती, जी जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती, ती शारदाच आहे. जी भगवंताची माया, जी थोराथोरांना जाणतेपणामुळे मायेत गोवते, ती अत्यंत नाटकी आहे. जे शब्दांनी ओळखले, दृष्टीने देखले, मनाला भासले, ते सर्व जिचे रूप आहे. स्तवन, भजन, भक्तिभाव या सर्वांना मायेवाचून गत्यंतर नाही. मायेमुळेच हे सर्व काही आहे. म्हणून थोराहून थोर ईश्वराचा ईश्वर असणारी माया, मी पण तिच्यापासून वेगळा नाही म्हणून तदांशानीच आता माझा तिला नमस्कार असो. दशक 1 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता सद्गुरूंचे वर्णन कसे करावे, कारण सर्व गोष्टी मायेच्या कक्षेत आहेत आणि सद्गुरूंना माया स्पर्श करू शकत नाही. श्रुतीही जिथे नेती नेती म्हणते, तिथे माझी मती कशी चालेल. तरी गुरुदेवा, तुम्हाला माझा दुरूनच नमस्कार. तुम्ही जसे असाल तसे असा. मला मायेच्या कक्षेतून पलीकडे पोचवा. मायेच्या साह्याने तुमचे स्तवन करीन अशी मनी इच्छा होती, पण मायाच लज्जायमान झाली तर आता काय करू. परमात्म्याचे आकलन होत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. तसेच आता मायायोगे सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन. आपल्या मनात जसा भाव असेल तसा ध्यानात देव आठवावा. तशाच प्रकारे आता सद्गुरूंचे स्तवन करू. जय जय सद्गुरुराज. तुम्ही संपूर्ण विश्वात भरून असणारे, विश्वाचे मूळ, सर्वोत्तम पुरुष, मोक्षाची विजय पताका, दीनबंधू असे आहात. सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, पण मावळल्यावर परत रात्र होते. आमचे सद्गुरुराज असे नाहीत बरे का, सूर्यासारखे नाहीत. सद्गुरू अज्ञान पूर्णपणे नाहीसे करतात, त्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते. सुवर्णाचे परत लोखंड होणार नाही. तसेच सद्गुरूंचा दास कधीही संशयात पडत नाही. एखादी नदी जर गंगेला मिळाली तर पुन्हा वेगळी करता येणार नाही, पण त्या छोट्या नदीला एक लहान ओढा असेच लोक समजतात. पण सद्गुरूंची भेट घडण्याआधी शिष्य जरी सामान्य माणूस असला तरी सद्गुरूंची भेट झाल्यानंतर शिष्य सद्गुरू रूपच होतो. सद्गुरूंना शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. सद्गुरूंना परीसाची उपमा देऊ शकत नाही, कारण परीस लोखंडाचे सोने करतो, पण लोखंडाला परीस करू शकत नाही. सद्गुरूंना सागर, पृथ्वी, मेघ, मेरू, गगन, सूर्य, जळ, कल्पतरू, कामधेनू, लक्ष्मी, स्वर्गलोक, संपत्ती, इंद्र, अमृत, हरिहर, ब्रह्मादिक या कशाचीच उपमा देऊ शकत नाही. हे सर्व कालांतराने नाश पावणारे आहेत, पण सद्गुरू कृपेची प्राप्ती झाली
तर ती कोणत्याही काळी नाश पावत नाही. एक सद्गुरूंचे स्थानच सदैव अविनाशीपणाने टिकते. नाशवंत सृष्टीतील कोणती उपमा द्यावी सद्गुरूंना? सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही, असेच मी त्यांचे वर्णन करीन. सद्गुरूंचा अनुभव ही अगदी आतील अवस्था आहे. त्यामुळे सद्गुरूंबद्दल जे सांगितले ते अंतर्निष्ठांनाच कळेल. समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. आता संत सज्जनांना वंदन करतो. परमार्थाचा आधार असणारे संत आत्मस्वरूपाचे गुप्त ज्ञान जगामध्ये प्रगट करतात. परमात्म वस्तू अत्यंत दुर्लभ आहे. ती संतांच्या संगतीमुळे सुलभतेने लाभते. खरं तर परमात्म वस्तू प्रगटच आहे, पण पाहायला गेलं तर कुणालाच दिसत नाही. नाना साधनांचे सायास करूनही अनुभवास येत नाही. जिथे वस्तू ओळखून काढणारेही फसतात, डोळस असूनही अंध होतात, पाहत असताही पाहायला चुकतात. दिवा, चंद्र, सूर्य कोणीही सद्वस्तू दाखवू शकत नाही. सहस्त्रमुखांचा शेषही सांगू शकत नाही. वेदांनी सर्व ज्ञान प्रकाशात आणले, पण तेही सद्वस्तू दाखवू शकत नाही. तीच वस्तू संतसंगामुळे स्वानुभवाने कळू लागते. असे असताना संतांचा महिमा सांगेल असा कोण आहे बरे? मायेची विचित्र कळा आहे, पण तीही वस्तूची ओळख सांगू शकत नाही. त्या मायातीत असणाऱ्या अनंताची प्राप्ती होण्यासाठीचा सोयीचा उपाय संत सांगतात. वस्तूचे वर्णन करता येत नाही, पण संतांचे स्वरूप तेच असल्यामुळे इथे वचनाचे काही काम नाही. संत हे आनंद, सुख, संतोष, विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती, भक्तीची फळश्रुती, धर्माचे धर्मक्षेत्र, स्वरूपाचे सत्पात्र, पुण्यभूमी, समाधीचे मंदिर, विवेकाचे भांडार, सायुज्य मुक्तीचे माहेर, निश्चयात्मक सत्यस्वरूप, सफल जीवन आणि सद्वस्तू प्राप्तीची वेळ सिद्ध करणारे असतात. संत मोक्षलक्ष्मीने श्रीमंत असतात. अनेक दरिद्री जीवांना त्यांनी मोक्षलक्ष्मीने श्रीमंत केले आहे. कितीही राजे महाराजे झाले तरी ते सायुज्य मुक्ती देणार नाहीत. जे कोणीही दान करू शकणार नाही त्याचे दान संत सज्जन करीत असतात. अशा संतांचा महिमा कसा वर्णावा? जे त्रैलोक्याहून वेगळे, वेदश्रुतींना न कळणारे परब्रह्म ते संतकृपेने साधकाच्या अंतःकरणात प्रगट होते, असा संतांचा महिमा आहे. त्यांना कोणतीही उपमा दिली तरी कमीच आहे. संतांच्यामुळे मुख्य परमात्मा प्रगट होतो. दशक 1 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आता श्रोत्यांना वंदन करतात. हे श्रोते कसे आहेत? श्रोत्यांमध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न, सत्यवादी, नाना शब्दरत्नांचे भांडार, वक्त्याच्या बोलण्याचा अर्थ बरोबर समजून घेणारे, कोणी निश्चित मताचे व कोणतीही शंका फेडून टाकणारे, प्रसंगी उत्तम वक्तृत्व गाजवणारे, कोणी ज्ञान धारण करण्याची अपार शक्ती असणारे, कोणी ईश्वरी अवतार, कोणी तर प्रत्यक्ष देवच सभेला आल्यासारखे, कोणी ऋषी, कोणी शांत, कुणाच्या हृदयी वेदार्थ विराजमान तर कुणामुखी साक्षात सरस्वती, कोणी प्रत्यक्ष बृहस्पतीसारखे, कोणी अग्नीसारखे पवित्र, कोणाची स्फूर्ती सदैव जागी असते, कोणी ज्ञानी, अखंड सावधान असणारे, त्रिकालज्ञानी, आत्मज्ञानी असे आहेत. काही तर आपण त्यांना काही सांगायला जावे तर ते त्यांना पूर्वीच माहिती असते. पण श्रोते गुणग्राहक आहेत, म्हणून मी निःशंकपणे बोलतो.
रोज दिव्यान्न सेवन करणाऱ्यांना रुचीपालट म्हणून मी माझे प्राकृत बोल ऐकवतो. आपल्या शक्तीनुसार भावानी परमेश्वर पूजावा, पण पूजू नये हा विचार कुठेच नाही. तुम्ही श्रोते प्रत्यक्ष परमेश्वर. मी वाचेने दुर्बळ असून श्रोतेस्वरूप परमेश्वराची पूजा करू पाहतो आहे. वाघ सिंह भयानक दिसले तरी त्यांची पिल्ले त्यांच्यापुढे निःशंकपणे खेळतात. तसाच मी संतांचा अंकित असल्यामुळे सलगीने तुम्हा संतांपुढे बोलतो आहे. तरी तुमचे चित्त माझी चिंता वाहीलच. मायबाप जसे आपल्या मुलाला सांभाळून घेतात तसे तुम्ही निश्चितच मला सांभाळून घ्याल. काही न्यून असेल ते पूर्ण कराल. कारण जिथे प्रेम असते तिथे मन स्वभावताच असे वागते. तुम्ही संत सज्जन साऱ्या विश्वाचे मायबाप आहात. आता माझ्या मनातला आशय जाणून जे उचित असेल ते करावे. आता पुढील कथेस अवधान द्यावे अशी प्रार्थना हा दासानुदास करतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता आपण कवीश्वरांना वंदन करू. कवी शब्दसृष्टीवर सत्ता गाजवणारे, वेदरूपातील परमेश्वर, सरस्वतीचे निजस्थान, नाना प्रकारच्या कलांना जिवंत ठेवणारे, जगातील ऐश्वर्य, जगदीश्वराची महती सांगणारे असतात. नाना संतांची कीर्ती गाण्यासाठीच कवी जन्मास येतात. कवी शब्दरत्नांचे भांडार असतात. त्यांच्या अंतःकरणात मुक्त पुरुष मुक्तपणे वावरतात. कवी बुद्धीच्या विलासाने नाना प्रकारचे खेळ करून दाखवित असतात. कवी अध्यात्मग्रंथांची खाण, बोलके चिंतामणी, श्रोत्यांसाठी कामधेनूच्या दुधाप्रमाणे असतात. कवी कल्पनेचे कल्पतरू, मोक्षाचे साठे, सायुज्य मुक्तीचा विस्तार असतात. मृत्यूनंतरच्या जीवाच्या अवस्था, योगी लोकांचा गुप्तपंथ, ज्ञानमार्गाने जाणाऱ्यांचा परमार्थ कवी आपल्या सामर्थ्याने उघड करून सांगतात. निरंजनाची खूण, निर्गुणाची ओळख, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. कवी श्रुतींना सांगायचे असणारे गूढ उकलतात. कवी म्हणजे परमेश्वराचा अलभ्य लाभ. कवींमुळेच आत्मज्ञान सुलभ होते. कवी म्हणजे मुमुक्षांना ज्ञानदृष्टी देणारे, साधकांना साधन सांगणारे, सिद्धांना समाधीत स्थिर करणारे असतात. कवीमुळे स्वधर्माची जाणीव होते, मनाचा मनोजय साधतो, धार्मिकांना नीतीने वागण्याचे वळण लागते. कवी वैराग्याचे महत्त्व पटवून देतात, भक्तांचा गौरव करतात, नाना प्रकारे स्वधर्म रक्षण करतात. कवी प्रेमळ लोकांची प्रेमळ स्थिती वर्णन करतात, ध्यान करणाऱ्या लोकांचा अनुभव शब्दात मांडतात, भक्तांची कीर्ती वाढवतात. कवी नाना साधना कशा कराव्या त्यांची माहिती देतात, नाना प्रयत्नांचे फळ सांगतात. केवळ कवीच्या कृपेनेच नाना कार्य सिद्धीस जातात. आधी कवींच्या वक्तृत्वामुळे नाना प्रकारचे रस निर्माण होऊन श्रोत्यांना अगदी तृप्त करतात. आधीच्या काव्याचे रसग्रहण करून नवीन कवींच्या काव्याला स्फूर्ती येते. कवी देवांना साकार रूपात आणतात, ऋषींचे महत्त्व वर्णन करतात, नाना शास्त्रांचे सामर्थ्य वाखाणतात. कवी जर नसते तर जगत उद्धार कसा झाला असता? पूर्वी वाल्मिकी, व्यास असे थोर थोर कवी झाले आणि पुढेही होतील. म्हणून सकळ सृष्टीचा आधार ते हे कवी. त्यांना माझा नमस्कार. कवी म्हणजे चातुर्याच्या मूर्ती. कवी म्हणजे साक्षात बृहस्पती. केवळ परोपकारासाठी ते नाना प्रकारचे संशयातीत सिद्धांत सांगतात. कवी म्हणजे जणू अमृताचे मेघ बरसले, नाना रसांचे लोट लोटले, नाना सुखांचे सरोवर उचंबळले. कवी म्हणजे विवेकाचे भांडार. त्यांचे अंतःकरण परमात्मवस्तूच्या विचाराने पूर्ण भरलेले असते. कवी म्हणजे आदिशक्तीची ठेव, जी पूर्वसंचितामुळेच विश्वातील लोकांना लाभली आहे. कवी निरंजनाचे ऐश्वर्य आहे. विराट पुरुषाची ध्यानावस्था म्हणजे कवी. भक्तीची फलश्रुती म्हणजे कवी. कवीची काव्यरचना ब्रह्मांडाहूनही विशाल असते. सर्व जगास या कवीश्वरांचा मोठा आधार असतो. त्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. दशक 1 समास 7 समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता मी सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सभांना वंदन करतो. अशा सभेत मुक्ती सुलभ असते. तेथे ईश्वर आपणहून प्रेमाने तिष्ठत उभा राहतो. भगवान नारदांना सांगतात, नारदा, मी वैकुंठात राहत नाही की योग्यांच्या हृदयात राहत नाही. जिथे माझे भक्त माझे गुणगान करतात तिथे मी तिष्ठत उभा असतो. म्हणून सभा श्रेष्ठ आहे. भक्त जिथे गुणगान करतात तेच वैकुंठ आहे. जिथे नेहमी भगवंताच्या नामाचा जयघोष चालतो, जय जयकार गरजत असतो, जिथे प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन, वेद, पुराण, परमेश्वराचे गुणवर्णन, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्मातील भेदाभेदावर मंथन होते, त्यामुळे श्रोते समाधान पावतात आणि तृप्त होतात. नाना आशंकांची निवृत्ती होते आणि तिथे चालणाऱ्या सुंदर प्रवचनांनी आराध्य देवतेची मूर्ती श्रोत्यांच्या अंतःकरणात स्थिर होते. सभेमध्ये कोण कोण असतात? भक्त, प्रेमळ, भाविक, सात्विक, निष्ठावंत, रम्य रसाळ गाणारे, कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशूर, पुण्यशील, कृपाळू, शुद्ध अंतःकरणाचे, योगी, तापसी, विरक्त, निस्पृह, अरण्यवासी, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्राधारी, बालब्रह्मचारी, योगेश्वर, तपस्वी, तीर्थवासी, मनस्वी, सिद्ध, साधू, साधक, एकनिष्ठ, उपासक, गुणग्राही, संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, सर्वज्ञ, निर्मळ समाधान करणारे, योगी, ऋषीश्वर, कवीश्वर, मनोजय साधलेले मुनीश्वर, दिगंबर, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगज्ञानी, उदासीन, पंडित, पुराणिक, वैदिक, भट, यजुर्वेदी पाठक, ज्ञाते, याज्ञिक, अग्निहोत्रिक, वैद्य, परोपकारी, त्रिकालज्ञानी, निराभिमानी, शांती, क्षमा, दयाशील, पवित्र, अंतर्शुद्ध ज्ञानी असे उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभासद आध्यात्मिक सभेत असतात. त्यांचा महिमा अलौकिक असतो. अशा सभेमध्ये परमार्थ श्रवण करायला मिळतो. त्यामुळे सहजच लोकांना भवसागर तरून जाण्याचा उपाय सापडतो. अशी विशेष गुणांची माणसे, ज्यांचे परमेश्वरावर अत्यंत प्रेम आहे, ती सभेत उपस्थित असतात. ही सर्व मंडळी अखंड परमेश्वराचे ध्यान करत असतात. त्यांना माझा नमस्कार असो. जिथे भगवंताचे निरंतर कीर्तन चालते, परमेश्वराच्या नामाचा गजर चालतो, तिथे माझा नमस्कार असो. थोर पुरुषांनी पुष्कळ ग्रंथांमध्ये सांगितले आहे, जिथे भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तिथे अनेकांना उत्तम गती लाभते. कलियुगात कीर्तन हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. कथाश्रवणाने नाना वाईट विकल्प व संशय नाहीसे होतात. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 8 समाप्त. दशक 1 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी म्हणतात, आता मी परमार्थाचे गुणवर्णन करतो, जो साधकांचे खरे ध्येय आहे. मानवी जीवनात सर्वात उत्तम साध्य तो परमार्थ आहे. म्हटलं तर परमार्थ अगदी सोपा आहे, पण लोकांना तो दुर्लभ झाला, कारण परमार्थ प्राप्त करण्याचे वर्म चुकले आहे. संतांच्या सहवासात कठीण परमार्थ सुलभ होतो. नाना साधने आहेत, पण तात्काळ फळ मिळत नाही. पण परमार्थात ब्रह्मस्वरूपाचे साक्षात दर्शन घडते. वेदशास्त्रात आत्मस्वरूपाचे जे वर्णन आहे ते प्रत्यक्ष अनुभवास येते. हृदय आकाशमार्गाने हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत पोचण्याचा गुप्त मार्ग फक्त योग्यांनाच माहिती असतो. इतर लोकांना सहसा ज्ञान होत नाही. सर्व ज्ञानाचे सार, अखंड, अक्षय, अपार असणारा परमार्थ कोणी चोर चोरून नेऊ शकत नाही. त्याला राजभय, अग्निभय, श्वापदभय मुळीच नाही.
परब्रह्म हलवू शकत नाही, त्याला स्थानावरून कोणी हलवू शकत नाही, इकडे तिकडे चळत नाही. परब्रह्म जिथल्या तिथे जसे आहे तसेच राहते. कितीही काळ गेला तरी ते पालटत नाही, त्यात कमी जास्त होत नाही. परब्रह्म कधीही झिजत नाही, अदृश्य होत नाही, पाहायला गेलो तर दिसत नाही. सद्गुरूंनी परब्रह्म पाहण्याची दृष्टी दिल्याशिवाय ते दिसत नाही. पूर्वी मोठे ज्ञानी होऊन गेले, त्यांचेही ध्येय परमार्थ हेच होते. तो अतिशय गूढ स्वरूपाचा आहे म्हणून त्याला परमार्थ म्हणतात. ज्यांनी परमार्थ शोधून पाहिला त्यांनाच तो अर्थ सापडला, पण इतरांना जवळ असूनही अनेक जन्म गेले तरी सापडत नाही. हा परमार्थ असा अपूर्व आहे, जिथे जन्ममृत्यूची वार्ता नाही आणि सायुज्य मुक्ती आपल्याजवळच लाभते. विवेकाने माया नाहीशी होते, सारासार विचार कळतो, अंतर्यामी परब्रह्म अनुभवास येते. ब्रह्माचा अनंतपणा लक्षात आल्यामुळे आपल्या अनुभवातील ब्रह्मांड त्यात बुडून जाते. पंचमहाभूतांचे थोतांड तर अगदी तुच्छ वाटते. प्रपंच लटका वाटतो. मायेचा पसारा, कल्पनेचा पसारा वाटतो. अंतरात विवेकाने शुद्ध आत्मस्वरूप प्रगटते. अशी ब्रह्मस्थिती अंतरात बांधली तर काही संदेह राहत नाही. जुनाट जर्जर झालेले दृश्य मनातून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचे वाटते. असा हा परमार्थ जो करेल त्याच्या जीवनाचे सार्थक होईल. परमार्थ इतका समर्थ आहे की त्याला समर्थ तरी किती म्हणावे. या परमार्थामुळेच ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते. योगी परब्रह्माशी ऐक्य पावतात. सिद्ध, साधू, महानुभाव या सगळ्यांना परमार्थामुळे विसावा मिळतो. सात्विक लोकांनासुद्धा सत्संगामुळे तसाच विसावा मिळतो. परमार्थ जन्माचे सार्थक करतो, संसारी लोकांना तारून नेतो, धार्मिक वृत्तीच्या माणसांना परलोकातही सुखाचा मार्ग दाखवतो. परमार्थ तापसी साधक लोकांना आधार देतो, भवसागर पार करून देतो. जो परमार्थी आहे तोच खरा राजा आहे. परमार्थी नाही तो भिकाऱ्यासारखा समजावा. परमार्थाची बरोबरी या जगात कोणीही करू शकत नाही. अनंत जन्मी पुण्य जोडले असेल त्यालाच परमार्थ घडतो, त्यालाच मुख्य परमात्मा अनुभवास येतो. ज्यांनी परमार्थ ओळखला त्यांनीच जन्म सार्थक केला. इतर लोक पापी असून जणू काही कुलक्षयासाठीच जन्मले आहेत. असो, जो भगवंताच्या प्राप्तीशिवाय नुसते संसारात कष्ट करतो अशा मूर्ख माणसाचे मुखावलोकन करूच नये. तरी भल्या माणसाने शरीर सार्थक करावे, हरिभक्ती करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा. दशक 1 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेह. याची अपूर्वता काय सांगावी. जे जे प्रयत्न परमार्थ लाभण्यासाठी कोणी करेल ते ते सर्व सिद्धीस जातात. नरदेह लाभल्यामुळे कोणी भक्ती करू लागले, कोणी विरक्त डोंगर कपारीचा आश्रय घेऊन राहिले, कोणी तीर्थाटन करतात, कोणी निष्ठेनी नामस्मरण करतात, कोणी पुरश्चरण करतात, कोणी तप करतात, कोणी योगाभ्यास करतात, कोणी अभ्यासाने वेदशास्त्रांमध्ये विद्वान होतात, कोणी हठयोग करून देहाला कष्ट देतात, कोणी देव आहेच या भावबळावर देव आपलासा करतात, कोणी महात्मा म्हणून विख्यात होतात, कोणी भक्त म्हणून ख्याती मिळवतात, कोणी अकस्मात गगनात संचार करण्याची सिद्धी मिळवतात, कोणी तेजाशी ऐक्य पावतात, कोणी पाण्यात पाण्यासारखे मिळून जातात, कोणी वायुस्वरूप बनून दिसता दिसता अदृश्य होतात, कोणी एक असून अनेक होतात, कोणी पाहता पाहता गुप्त होतात, कोणी एका ठिकाणी बसलेले असूनही अनेक ठिकाणी जाऊन येतात, कोणी हिंस्त्र पशूंवर बसतात, कोणी जड वस्तू चालवतात, कोणी तपोबलाने प्रेतास जिवंत करतात, कोणी तेज मंद करतात, कोणी पाणी आटवतात, कोणी सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. अशा सिद्धी प्राप्त असणारे अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले. कोणी नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले, कोणी योगी गुप्तपंथाने ब्रह्मलोकात गेले, कोणी इंद्रलोकात, कोणी पितृलोकात, कोणी नक्षत्रात, कोणी वैकुंठी, कोणी सत्यलोकी, कोणी कैलासी, कोणी क्षीरसागरात राहण्यास गेले.
कोणी सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 मुक्ती इच्छेनुसार सेवून राहिले. असे सिद्ध, साधू, संत आपले स्वहित करण्याच्या मागे लागले. असा हा नरदेह काय म्हणून वर्णावा? साधनांच्या द्वारा नरदेहाच्या आधाराने मुख्य सारासार विचारांनी पुष्कळ लोक मुक्त झाले. नरदेहामुळे उत्तम पद पाहून अहंता सोडून पुष्कळ लोक सुखी झाले. पशुदेहामध्ये गती नाही, म्हणून नरदेहातच परलोकाची प्राप्ती आहे. संत, महंत, ऋषीमुनी, सिद्ध, साधू, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षड्दर्शनी, तापसी हे सगळे नरदेहातच झाले, म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे. नरदेह सहसा पराधीन नसतो, परंतु हा परोपकारासाठी झिजवून कीर्तिरूपाने उरवावा. नरदेह पांगळा असेल त्याला कार्य करता येत नाही. थोटा असला तर परोपकार करता येत नाही. नरदेह अंध, मुका, बहिरा, अशक्त, रोगी, मूर्ख असा असला तर कामास येत नाही. एवढे सगळे नसेल तर नरदेह चांगला असेल तर त्याने ताबडतोब परमार्थाचा मार्ग धरावा. आता नरदेह तर जोडला, पण परमार्थ विसरला. ते कसे मायाजळी भ्रमतात ते पहा. माणसाने माती खणून घर बांधले, ते माझे अशी त्याची दृढ कल्पना असते. पण त्याच घरात उंदीर, पाली, माशा, विंचू, सर्प, झुरळे, भ्रमर, बिंगोऱ्या, अळ्या, कुत्रे, मांजरी, मुंगूस, वाळव्या, ढेकूळ, शिवाय दासी, घरचे लोक, मित्रपरिवार, पाहुणे, ग्रामस्थ, चोर, राजाचे अधिकारी असे अनेक जण निश्चयाने हे माझे घर आहे असे म्हणतात. आणि मूर्ख माणूसही म्हणतो माझे माझे. कालांतराने सगळी घरे ओस पडतात. मातीच्या घराला आपले म्हणणे किती खोटे आहे याची प्रचिती येते. जन्मास आलो तर ती थोडे दिवसाचीच वस्ती असते, कोठेतरी करावी. त्याचप्रमाणे माणूस देहाला आपले म्हणतो, पण तो देखील पुष्कळांसाठी जन्मास येतो. डोक्यात उवा, किडे, पोटात जंत, दाताची, डोळ्याची, कानाची कीड असे अनेक जीव आपल्या देहात असतात. शिवाय इतर प्राणी, जीवजंतू यामुळे देहाला कष्ट भोगावे लागतात. असे हे शरीर बहुतांचे आहे. मूर्ख लोक म्हणतात शरीर माझे आहे, म्हणून देहाचा परमार्थासाठी उपयोग करण्यातच देहाचे सार्थक आहे. नाहीतर नाना आघातांनी प्राणी मृत्यूपंथाला लागतो. असे प्रापंचिक मूर्ख आहेत, त्यांना परमार्थ सुख कसे काय जाणता येईल? अशा मूर्खांचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे. दशक 10 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.